शिवल्या शिवल्या बाबू माय 5 कोटी रुपये दे तू. मी ना तुला रात्रीच मोजून दिले 10-10च्या बंडला. 2 पोते पैसे दिले म्या. 2 पोते तुले. माय पैसे दे तू. 5 कोटी दे माय 5 कोटी. अरे बा म्या तुझ्याकडून जिंदगीत 5 रुपये घेतले नाही रे बा. 5 कोटी कुठून देऊ बाबा. माय घरदार इकलो तरी 5 कोटी जमा होत नाही तरी गळ्या. मिळाले का स्वप्नात ऐकेल नाही रे बा हा आकडा. तू 5 कोटी गोष्ट करून राहिला बाबा. का पागल झाला काय गंठ्या. आठाने पडले 8 गळ्या तुझे. भाऊ तू पैसे घेतले नाही म्हणून राहिला तू. तू म्हणता आता माझे पैसे नाही. लुच्चा आहेस तू लुच्चा. शिवले माय पैसे दे. तुला सांगून देतो आज मी बेकार गोटा टाकीन त्या मस्तकात. काय आफत आली रे बा मा भोवती आता. हे याले 5 कोटी कुठून द्यावं रे बा म्या. काय करावं बापो. मायले का बंदा मी इकलो. माय इस्टेट इकली तरी 5 कोटी येत नाही. बाबा बाबा हावल्या हान गजाल डाला जाऊ द्या मुतांच्या शेंडीत हो. तो पागल झाला. मागच्या सारखा आठाने पडले त्या गंठ्याचे. त्याला शाट द्यायला लागतात डबल. त्याला हो म्हणा तुम्ही फक्त आता. हो बाबू हो म्हणून तुम्ही द्याले. हो गड्या गंठ्या आता तर काही नाही. माझं उद्या येतो तू. उद्या सकाळी येतो 7 वाजता. उद्या फुद्या नाही रे बाबा. आता दे माय पैसे तू. 5 कोटी रुपये. माय काय फुकाचे आहेत काय. देत नाही का तू माय पैसे. आता देत नाही तू पैसे माय. अजून नाहीच ना बा. मी कुठून देऊ रे तुले 5 कोटी रुपये. बरं तू आज 5 कोटी रुपये नाही पैसे देत नाही तू. पैसे देत नाही. हरामखोर झाला ना. चाल तू मा बरोबर चाल. चाल तू मा बरोबर चाल. मला कुठे नेत रे बा तू. त्याजो पैसे नाहीत ना. माझे पैसे द्यायला तुझ्याजो पैसे नाहीत ना. 5 कोटी घेतले ना तुला. देत नाही ना तू. तू मा बरोबर चाल तू. ते तुला एक काम लावतो मी. काम लावतो. अरे बा काय बोलाय रे बा. हे घेणं देणं आफत आहे रे बा. मग याला का माझं घर दिसलं का रे बा. मायने याच्या बायकोने याच्या मायने याला गोळी दिली की काय माहिती झाला बघ. पागल असा टोकला आता. मला काही सोडत नाही हा. मला कोणत्या कामाला नेत रे बा तू. काय आहे तुझे म्हणणं काय आहे. कुकडे नेतं मला तू. तू माय 5 कोटी देत नाही ना. तू 5 कोटी झाडं लावाता. 5 कोटी झाडं. हा शाळेच्या पटांगणात झाड. स्मशानभूमीत झाड. रस्त्यानं झाडं. रोगाईच्या लोकांच्या धुऱ्यावर झाडं. वावरात झाडं. घरात झाडं. सर्वीकडे झाडं लाव. झाडं लावायला तुला उपक्रम दे तुम्ही चाल. माय 5 कोटी रुपये देत नाही तू. मग झाडं लाव 5 कोटी. आता नवीनच आफत नाही का हे. आता 5 कोटी झाडं कुठून आणून कुठून लावू बाबा मी. माका जीव घेतो का रे बा तू. मा नांदे कोण लागला गळ्यात तू घिन्ना दे ना. तू हेही करणं जीवार येते का लुच्च्या. 5 कोटी रुपये घेतले माये. पैसे देऊन नाही राहिला. मग हे काम मी करत नाही का तू. चाल झाडं लावायचा. मी झाडाचा कॉन्ट्रॅक्ट घ्यायला लावायचा. त्याच्यात देऊन ते पैसे काटून दे ना 5 कोटी रुपये. 5 कोटी झाडं लाव. आणि 5 कोटी रुपये काटून दे माय. तुला मग बुड्याला थंडा करते वाटते बा. झाडं लायला ते मग बुड्याला खणगड्डा लाव झाड. खणगड्डा लाव झाड. मग बुड्याला झुपूट पडते. मग बुड्याच घाबरायचे आता. मग बुड्याचा थंडी गार करते मग बुड्याची. बाबा लवकर जा बरं. नाही गचांडी धरून तू. मागे माहित नाही किती लोकांनी मारलं होत्या ना. आणि तो कुत्र्यासारखा चावते बरं. याचं सटकेलं असलं मस्त की. याला गोळी देतात लोक. याच्या बरोबर जा तुम्ही आता. चला जावा लवकर. हो बाबू जा तर लागणारच नाही तर मग हात मागाच्या डेर बशी. नटीसाचं कोणीच नाही आवऱ्याले. 2-4 बुक्के माले खलास मी. हो जातो बापा याच्या बरोबर. अरे बाबा चाल चाल बापा. लावून देतो बा तू 5 कोटी झाडं मी. चाल कुठे जा लागते. कुठे नेतो तू मला आता. मी तुले कुठे नेऊ. तू माग ये फक्त. शिल्लक चालू नको. शिल्लक बोलशील तर मग पाय तू कसा आहे तर दणका दिन मी तुले. मग 5 कोटी दे माय. बा चाललं मी शिल्लक नाही बोलत ना. चाल तू त्या माग हाव मी. चाल 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 लवकर चाल. पाय तू कशी थंडी करतो तर माय 5 कोटी रुपये देत नाही ना. 5 कोटी झाडं लायला आता माझ्यावर चौदा तुले. लुच्च्या आमट्या. बा काय नवीन आफत आली रे बा. हे मा भावतीले का घेणं देणं. पाहिजे का घरा बाहेर निघायला पुरलो नाही बाबा. मला माहित आहे का हे इडी घड्याळ झाली म्हणून. पागल खाणी जा घंट्या. चाल ना लवकर. माय 5 कोटी देऊन तर नाही राहिला तर राहिला. मागं येऊन नाही राहिला. चाल लवकर. काम करायचं म्हटलं की त्याच्या अंगाला काटायचं शिवल्याचे. आयतं पाहिजे खाय डांगऱ्या. आयतं पाहिजे बाहेर शिवल्या तुले. चोट्ट्या वाहनाच्या. चाल भाई पुढे चाल. 5 कोटी झाडं लाव. चाल. आज काही खरं नाही भो. मा बुड्याचा जीव जाते आज. चाल बापा गा तेल सांगा लागीन. 2-4 पोरे द्या लागतील बापा. या गंठ्याला आवरा लागीन. बांधा लागीन बापा. याले मग सोयी गोळी द्या लागीन. नाही बस मा बुड्याचा जीव घेते आता. भुसणे चाल लवकर गावात. चाल बाबू. पोरे जवान पोरे जा गावातले जमा कर ना. पागलेला पकड्या. काय खरं नाही मग.
कुठलं का आफतच आहे बा हे, आमच्या भोवतीच लागली आफत. हा सरपंच, हा घंट्या कुकडे गेला सायाचा. थांबलो आपण थंडेगार झालं बा. हा कुकडे गेला, कुकडे गायब झाला लेखाचा हा. नामदेवराव 100% कोणाच्या तरी घरात घुसला राजा, तो कोणाच्या तरी घरात घुसला. सरपंच मागच्यासारखा झटका नशीन आला हवा याले. हा मागे कशी आपण यायला शाडून आणायला ते असं झालं तर यायले तर. हा नक्की तो झटका वाटते राजा, पागल झाला हा डबल. अहो मली तसंच वाटून राहिलं, नंगा पुंगा गात फिरून राहिला तर. हा काहीचा काहीच भाजून राहिला, बोलून राहिला, बोलू देत नाही माणसाले. याले पण गोळ्या चालू होत्या ना. याचा नक्की एखादा टक हुकला राजा, गोळ्या दिल्या नाही याले. आता सांगा, आता या बायकोला काही माहित नाही आपला नवरा पागल आहे की काय आहे. हा आता याच्या मायनं काही घ्यायला पाहिजे, गोळ्या द्यायला पाहिजे की नाही याले सांगा. याच्या या बुद्धीनं गोळ्या नसतील दिल्या, झाला हा पागल ढोबल. आता याच्या बायकोला जर माहित पडलं नवरा पागल आहे, ते बाई राहते गाडी सांगा. त्याच्या बायकोला माहित असो की नसो, पण हा आता गावात कैयानं नवीन उठून उभं केलं या गंठ्यानं, तर काय करसात. हा नवीन आपत काही, कोणाला मारलो, कोणाला काही केलं नाही. कोणाला मारणार तर नाही म्हणा तो, पण मला त्या बाईची चिंता येऊन राहिली बा. लगन राहते नाही लागत बा, पावती हिंदी बाई. आता असा पागल झाल्यावर काय राहते बाई. त्या पोरीचं काय बा. आजकालच्या पोरी काही खरं नाही. पहिल्या बाया राहून गेल्या, कसाही नवरा असला, हेंबाळा असला, बयाड असला, पागल असला तरी राह गोळ्या मया देत. आताच्या पोरी नाही बाबा, चांगलाच पाहिजे म्हणतात. आजच्या पोरी नाही राहत. लगन तुटत्या जा गंठ्याचं, आता काही खरं नाही. हो बापा नामदेवराव, असं बोलू नका बरं. तो पागल होता नाही, कोणा ऐकलं तर फालतू त्या बायकुल कोणी सांगून देईन. हा आपतचे धंदे फालतू घेणार देणं. त्या बाईने माहीत पडलं म्हणजे पागल बांधला आता माळ भयात. हा ते राहो ना राहो ते पुढचा प्रश्न आहे. आता पहिले पहा काय उकडे गेला तो नाग्या. हा आता तुझं 5 लागेल आपल्याला. काय आहे तो बजेट. तो पाहो आला हो घंट्या. तरीला बायानं शिवल्या आणला पुढे पेटाला. आता काय ग बापू, हा शिवल्या कोण पकडला बाबा यानं. शिवल्याला मारते राजा गच्च्या तो, आता काही ना काही आहे. सरपंच या मॅटाला सांगा ना राजा. हा म्हणते 5 कोटी घेतले म्हणते शिवल्यातून 5 कोटी. यानं मला 5 रुपये दिले नाही राजा. आणि याच्याकडून मी 5 कोटी घेऊ कुठे सांगा ना. हा तसा की मला पागल समजून राहिला हा येड्या भोकाचा. बाबू शिवल्या येड्या भोकाला गिकायच्या नको करू. 5 कोटी घेतले भाऊ, 10च्या नोटा मोजून दिल्या. नामदेव भाऊ सरपंच याले मी ना 2 पोते नोटा दिल्या. हा हरामखोर आता म्हणते पैसे दिले नाही म्हणते मले. हा मग याले म्हटलं पैसे नाहीत ना, पैसे देऊन नाही राहिला, तू लुच्चा झाला ना, हरामखोर झाला ना. तर मग आता झाडं लाव, 5 कोटी झाडं लाव. 5 कोटी झाडं लावून राहिला तर याने ना गंठ्या कुठे तर देऊन राहिला. दिन तो पैसे घेतले असतील तर. रामदेव तू चबरू नको मला घेणार घेणं. तुझ्या मागं लावू का. हो 2.5 कोटी झाडं शिवल्यानं लाव, 2.5 कोटी या नाम्या झाडाला. चाल लवकर नाम्या, तू होय पुढे. झाल्या चबर तर काय रे म्हणतात, तुला सांगितलं चबरू नको म्हणून. दाबून नामदेवराव आता नाही सोडत तुमचा पिच्छा. तो तुमच्या बोकांडीवर बसते तो. आता 2.5 कोटी झाडाला नाही तर बस तुमचा खात्माच आहे. तू घेणार जरा चबरलो बापा मी. हो बापा गंठ्या, मामाने काय विरोड लावून राहिला तू. 2.5 कोटी झाडं मी नाही लावत, मी येत नाही रे बा. मला काय घेऊन दे नाही बाबा. तुला जे काही करणार ते कर बाबा शिवल्याचं. अबे मग तू चबरला कसा मुंदा मुंदी रे. या शिवल्याची बाजू कशी घेतली रे तू ना. तू माहीत ठाऊक काही नाही. भादर काऊन करतो रे तू. जटी नाही तटी अगोपणा करतो रे तू. मोठा शायना समजतो, कलेक्टर समजतो रे स्वतःला तू. चाल लवकर झाडं लावायला चालतो. वाटून घ्या आता दोघे तर वाटून घ्या. 2.5 कोटी शिवल्या लाईन, 2.5 कोटी तुला. चाल मुकड्या ना, शिल्लकपणा करू नको. झाला घोर आता नाही सोडत तुम्हाला तो. अबे घंटे असं करतं काय का. मी ना काय केलं रे, जाऊ दे मला ते सोडून. त्या शिवल्याचं पाहायचं काय. घंट्या जसं मला पकडलं तसं या नामदेव आले पकड तू. नाही तर बस मी नाही येणार मग. डुबले मग ते पैसे म्हणलं सांगू. कसे डुबतील रे हराम खरं पैसे. तुमच्या दोघांकडून वसूल करणार मला आता 2.5 कोटी रुपये. चला लवकर झाडं लावा, 2.5 कोटी झाडं लावा. जा जास्त सटकला बरं. मी तर लोकांच्या मायले याच्या कोणी सोयरे धैर्य त्याला बोलवतो, याच्या गोया गिया बोलवतो. नाही तर मग याला ॲडमिट करून टाकू हॉस्पिटलमध्ये. कसं आता जर तुम्ही नाणं गुन्हा केलं तर अटी छातळे बाकू बसते तुमच्या तो. हा झाला पागल आता घंटे. हा काही कोणाचं ऐकत नाही बरं. हा मी जातो बाप्पा, जातो. तुम्ही आणा फक्त याच्या मायले बरं ना. हो घंट्या चाल ना बाप्पा, चाल बाप्पा. कुठे लावणार झाडं, कुठे लाव. तुला काय करा लागते, तू मागं चाल. अगं पडा नको तो नाम्याला तू जास्त. तू भलता जागो वाजगडा, भलता जागो वाचतो. चाल बापा, ते मागं येतो बापा. काही खरं नाही रे बाबा. हा गड्ड्या झुपूट पाडते रे बापा आपलं.
चालले लवकर शिवल्या चाल जा म्या पुढे होय लवकर चाला. हा आले दोघे ऐदिया छायचे. हो रे बापा हो. का शिवल्या फालतू बोलायला पुरलं नाही रे बा. मग मागे लागलेलं काही फिरवडतं मले झाडाला लावून राहिला हात. अरे बाबा जाऊ दे आता. याचा काहीतरी बंदोबस्त करावा लागते आता. याला गोया कमी ओढल्या गोया द्या लागतात. याला शाट मारायला लागते केळकर द्या लागते याला अकोला. मग काही खरं नाही. आपला जीव घेते हा आता. 5 कोटी झाडं लावणं गंमत आहे का? 2 फुटाचा गड्डा खडणं त्याच्यात झाड लावणं 5 कोटी गंमत आहे का ते? नामदेरा आपला आता लाय शंभूड एक होती तुम्हाला सांगतो. लाय शंभूड गरम मूत नाही आपल्याला आता. काय चाले बापा चाललो हो. या गंठ्या मायला सांगायला लागेल मुले. त्या बाई बुढी जो गोया असतील तर पटकून गोया नसतील द्या लागतील नाही बस या दोघांचा हेला करते आता. अरे बा त्या पाटील पाटलाचा मोठा पोरगा तो पण त्याची बायको बेजा अगो वाच रे बा. सामागे आले ते सायाचे. हा तसे बापाला ओळखत नाही. आता हिसा पाहिजे म्हणतात ते. त्या दोघांनी हराम करून माझं आणलं हिशासाठी. माहित आहे की तुम्हाला गावात काही मोठे पाटील काही हिसा देतील का त्याला उच्चाले मोठ्या पोराले? नाही देत नाही. उभं नाही करत त्याले. पाटील बेजा हुशार हा. हुशार जरी असला माणूस तरी इज्जत राहत नाही ना माणसाची. असं झालं की त्या लाईना पाटलाचं लग्न आहे. सांग आता हे असं माझून त्याच्या घरी चालू आहे. हा लग्न जर इचकलं मुडलं तर का तो लाज जाय धंद्या तोंड टाकायला लागली ना मोठ्या पाटलाले. भाऊ पाटील माझ्या पोरा संबंध तुटत नाही हे लक्षात ठेव. हा पाटलाच्या मोठ्या पोरानं किती माझून आणलं तरी लाईना पाटलाचा संबंध तुटत नाही. हा मोठ्या पाटलाची एवढी वच आहे भाऊ. हा म्हणजे जटी पायठीन तरी पाणी काढणारा माणूस आहे आणि संबंध तोडणारे आहेत. पण लाईना पाटलाले खूप टेन्शन येईन आता की जायचं मा मोठा भाऊ माझा नांगर आला मा हुकते का हिंद्या एक गडी खाव करून राहिला तो. लग्न कधी होते कधी नाही. कधी लेकरं काढतो असं होऊन राहिलं त्याचं. पण आता कसं माझं झालं आहे घरी. थोडंफार टेन्शन येते म्हणा असं माझं नसलं की. पण त्या मोठी वायरी किती माजरत होत समजा मोठ्या पाटलाची. ती हिसा पाहिजे सायचे मुंबईत राहते तिकडे. घरी येऊन एक दिवस पाहत नाही लागलं असतं. हे बाई लुच्ची आहे ना बे. लव्ह मॅरेज म्हटली की हे भानगडी आल्या. हे काय इस्टेटसाठी लव्ह मॅरेज करत असतात पुरी. नाहीतर मग काय पोरासाठी करत असतात का? ह्याच्या मग किती बॅकग्राऊंड आहे काय आहे हे सर्व पाहत असतात पुरी. चालाक असतात पुरी. पोरे भयाड असतात. हा उघडा म्हणून तर मोठा पाटला पोरगा बोतला त्या बाईनं. हा इस्टेटसाठी तिला माहीत पडलंच नाही. 100 एकर जमीन आहे. लॅंड माणूस आहे. टेन्शनचं काम नाही. आपल्याला कुठे जायचं काम नाही. पण त्याने माहीत नाही की मोठे पाटील किती कलाकार आहेत. फुटी कोडी फेकून नाही मारणार. आता यायला जिंदगीभर घातलाय मोठ्या पाटलाच्या मोठ्या पोराले आणि वायरीले. याच्या कंपनीत जाण घरी ये घास चांगली ते तर होणारच आहे भाऊ. आबीत खाल्लं असतं प्रेमाने घेतलं असतं तर भेटलं असतं. पण त्यांनी दादागिरी केली ना येता बरोबर. पाणी नाही पाजणं मोठ्या पाटलाले सासऱ्याले. मग आम्हाला हिसा पाहिजे ते का बापाई ठेवाय का तिचा त्या बाईच्या हिसा दिन मोठा पाटील. त्यामुळे आपल्याला काही चिवड्याला पुरत नाही. भूताच्या घरचं घेणार ना. उद्या आपल्या घरी तसंच आहे. आपले लग्न झाले की ते झालात आपले बी. आपण बायकोचं ऐकणार. कसं आहे भाऊ लग्न झालं की बायकोच्या पुढे चालत नसते माणसाचं. बाजून बायकोचा बैल होत असते हे लक्षात ठेवा तुम्ही. आता लय आपण फुरफुर करायला असं झालं असतं तसं झालं असतं. आपले लग्न झाले की आपली गत्या तेच आहे. अरे बा आपली नाही तशी. आपली नाही बा. तू येशील काय आपली नाही भाऊ. आपण तर बायकोच्या अजिबात नाही ऐकणार. नाही मायबाप म्हणजे मायबाप आपल्यासाठी देवात भाऊ. हा ते धंदे नाही ते धंदे खोटे. बरं सांगेन ना मी अटी जाऊ ना. ते मरत नाही जदलं पाहिजे ना मी बी तुमच्या घरचं काय आहे. आता लय मुंडायला तुम्ही तोंड वाचू मी ऐकणार नाही. मी असं करणार नाही. पाहिजे रे दाखवून देतो माझ्या घरी. चाला लवकर चाला ना. काय झालं रे बुजण्या? अरे बापा तो घंटा पागल झाला ना. मा बापाच्या मागं लागला तो. काही सांगून राहिला घंटा पागल झाला. काल तर बोललो का आम्ही चांगला होता तो. त्या नामाने दुकानातल्या पुण्याच खाऊ घातल्या. तू म्हणतो पागल झाला. आई बा तुमच्या दोघे बापले काय नुसतं लोक फेकायची सवय पडेल आहे रे बा. अरे बा मा बाप खोटा बोलत मी नाही खोटा बोलत ना. मा घरी आलता ना आता असतो थय कुदला तो मा घरी मा बापाला घेऊन गेला ना. मा बापाला 5 कोटी रुपये मागे 5 कोटी रुपये. खरंच ना घंट्यासा टाकला ना पागल झाला तो मागच्या सारखा. मागे कशी त्याला शाट द्यायला ते तशीच डबल शाट द्यायला लागतात. खरंच काय चला बरं गड पाहू बरं काय आहे भानगड. चला बरं. आता मागच्या वेळेस किती लोकांनी मारलं झालं आताही मारेन बरं तू. चला बरं चला नाही मा बापाचा जीव घेते बरं तू. मा बापाचा जीव घेते. चला लवकर. हो चाल रे बा चाल. घंट्या मायनं गोयाने दिल्या वाटते रे भाऊ. त्याले गोयाने दिल्या म्हणून झाला भाऊ तू डबल पागल. ह्या गोया कंटिन्यू द्यास लागतात भाऊ. चालूच राहतात ह्या गोया.
ह्या बाया ऐकत नाहीत ना लेकाच्या. काय माहित बाया त्याच्या घरात काय आणि काय नाही. आपल्याला काय माहिती आहे माया दिल्या नाही दिल्या तर. हा आपल्याला माहित आहे काय. चाल 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 बापा पहिले या गंठ्याचं पाय काय आहे तर. ओ मास्तर गुरुजी, ओ मास्तर इकडे या ना. ओ गुरुजी. नाही रे बापा, हा गुरुजी मास्तर आवाज देऊन राहिला. ओ मास्तर, ओ गुरुजी, जय भोले गचकन गोले गुरुजी. हा काय खरं नाही रे बा, घंट्या पुरा मागायला गेला भातून. आता आपल्या जे भोलेन गचकन गोले ते दाबून आपल्याला आता बा हे गावातले नमुने काय आले रे बा आता. हा काय म्हणता बोला. गुरुजी तुम्हाला काल काय सांगाल तर मी ना, काल काय सांगाल तर मी 2 ट्रक झाडं घेऊन येता आणले होते मी ना. झाडं लावणार आपल्या शाळेमध्ये. एक झाड नाही शाळेत. हा ऑक्सिजन कसं भेटीन नोटीसा पोरायले. कार्बन डायऑक्साईड खातीन का पोरं. मले कधी सांगितले भाऊ तुम्ही झाडं. आता काय काय उन्हाळ्यात लावत असतात का झाडं पावसाळ्यात असतात. काही बोलून राहिले का राजा. हा पण कार्बन डायऑक्साईड खातीन का ऑक्सिजन घेतीन का, हे काय तुम्ही काय बोलून काय राहिले. सांगा आता शिक्षकांनी जर असं म्हटलं तर मग कसं करा. पोरायचं भविष्य आहे का आहे का. म्हणून तर प्रायव्हेट शाळा चालू होऊन राहिल्या. तुमचंच लक्ष नाही शाळेवर. वृक्षारोपणाचा आपल्याला कार्यक्रम करायचा आहे ना. हे 2 माणसं आणले झाडं लावायला म्या गावातले. आणि तुम्ही म्हणता झाडं नाही का. उन्हाळ्यात लावत असतात झाडं. 12 महिने झाडं लावले चालतात. कुठे आहेत झाडं कुठे आहेत. हे तर नवीनच दाखवता बा, मला माहीत नाही ठाऊक नाही झाडायचं काय आहे, काय विषय आहे, काय आहे काहीच नाही बा. घेणारा जण ह्या पताली बा मागू नाही ना बा. तुम्ही मला काही सांगलं नाही, सवरलं नाही बा. आता काही असं म्हणजे नियोजित प्लॅनच नाही ना. काही आम्हाला वरून लेटरही आलं नाही बा. झाडं लावा लागते, वृक्षारोपण करा लागते, काय करा लागते. तर तुम्ही बाबा औंधी काय चिंतीच करून राहिले. मास्तरचे कामं करणं जीवावर येतात लगाली. तुम्हाला काय सांगाल तुम्ही ना, काल तुम्हाला 2 कोटी रुपये दिले मी झाडं आणायले. झाडं आणायला 2 कोटी दिले ना. हो नामदेरा, हो शिवलाल भाऊ सांगा राजा काहीतरी याले. समजून सांगा बा. तुम्ही काय बोलून करायला तुमच्या गावातला माणूस. गुरुजी तुम्हाला काय सांगा, याच्या आठाने पडले. आमच्याच तर मागे लागेला हात धुवून काय सांगा तुम्हाला. पागल झाला तो. हो नाम्या कोण झाला पागल. माजून राहिला का जास्त. शिल्लक चालतं काय रे. तुला कामाला काय बोलू नको. अजिबात बोलायचं नाही. मजूर असतो मजुरासारखा काय. त्याचा 2 कोटी रुपये दे माय. पैसे घेतले का लुच्च्या आणि माई बदनामी करतो वरून. हे तू नाही रे बा, तू नाही. काय आपण काही बोला बाबा. माराय ना कंबाड्याला पागल व्हायला येतो. काय सांगता येत नाही. नाही रे भाऊ, नाही रे भाऊ. तू ये नाही. अरे बाप्पा हा सटकला काय बाबा. आता मामाग खायला लागला बा घेणार दे ना. हो भाऊ बरं मला आज काय आठवण राहिली नाही झाडं आणायची. आपण कसं उद्या लावू झाडं. उद्या तुम्हाला खायची आठवण राहते की नाही. बरोबर बाहेर आले की डब्बा खोला, खाऊन घ्या, जेवण करून घ्या. चहाची तलब लागते की नाही. साऱ्या गोष्टीची आठवण राहते पण झाडाची आठवण नाही राहत. ज्याच्यापासून माणसाला जीव असते, ऑक्सिजन भेटते, त्याचं नाही दिसत काय. झाडाच्या म्हणजे शाळेच्या परिसरामध्ये एक झाड नाही. मग पोरायला ऑक्सिजन भेटीन कुठून. गुरुजी मी न पैसे देऊन तुम्ही कामं करून नाही राहिले म्हणजे मग तुमची खाऊन येते आहे. भ्रष्टाचारी शिक्षकाचे तुम्ही भ्रष्टाचारी. अरे बाबा हा तर जास्त शिल्लक बोलून राहणार बा. आता पागलशी काय बोला. आता होऊन गजाला नाही. हो भाऊ उद्या काय चिंता मी निपटवतो ना. काही टेन्शन घेऊ नका तुम्ही. उद्या आणतो मी झाडं. पुरा ट्रकच आणतो भरून. तुमचं उद्याचं काय करू मी. आजचं सांगा. या माणसाला काम काय देऊ मग मी. त्याच्याकडे माझ्या पैशात 2.5 कोटी रुपये काटणार मले. यायला काय म्हणजे यायची रोजदारी मा उरावर बशीन ना आता. चालणार बा. तुम्ही गोटे येता. या परिसरातले बंदे गोटे येता तुम्ही. तुम्हाला मी तसं बसूच देत नाही ना. गोटे यायच्या लावतो आता तुम्हाला. आमचं काही खरं नाही मित्र. आता काय सांगा काय करायला लावते काय करायला लावते. चला मग व्हिडिओ लाईक करा मित्र. चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत मित्रांपर्यंत व्हिडिओ पोहोचवा.